तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जामोद शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे। या निवडणुकीमध्ये महायुती आणि आघाडीमध्ये बिनसल्याने महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट हे दोन मित्रपक्ष सोबत निवडणूक लढवित आहेत। दरम्यान या दोन्ही घटक पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर न करता निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून उतरलेले संजय बावनकुळे पारवे यांना बिनशर्त आपला पाठिंबा जाहीर केला आहे। त्याच्यासोबत महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील पारवे यांनाच पाठिंबा दिल्याने जळगाव जामोद नगराध्यक्ष पदासाठी चांगली चुरस निर्माण झाल्याचे यावरून जाणवते। 25 नोव्हेंबरच्या सायंकाळी 7 वाजता स्थानिक गीता भवनमध्ये शिवसेना राष्ट्रवादी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष देवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा संपर्क प्रमुख रंगराव देशमुख यांच्यासह दोन्ही घटक पक्षातील नगरसेवक पक्षाचे उमेदवार तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पुरस्कृत संजय पारवे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव। महायुती असताना राष्ट्रवादी पक्षाला जळगाव नगरपालिकेत मला जे उमेदवार अपेक्षित होते की एवढी जागा मिळावे तेवढ्या जागा मिळण्यास तुम्ही अकार्यक्षम का ठरले? आम्ही अकार्यक्षम ठरण्याचं आमचं कारणच नाही। आताही त्याला सोडून शिवसेने जवळजवळ 15 जागी उमेदवार केले। आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 6 जागी उमेदवार एपी फॉर्मला उभे केले आणि 3 उमेदवारांना प्रभागात आम्ही पुरस्कृत केलं। म्हणजे आमची जवळजवळ 9 उमेदवार आहे। आम्ही कार्यक्षम नाही आहे, परंतु आमचे ज्या पक्षाची आम्ही पहिले तुम्हाला सांगितलं की ज्या पक्षाची आमची युती होती ते युती निवडणूक त्यांची झाल्यानंतर ते निवडून आल्यानंतर आम्हाला त्यांना उपयोग आमचा असं वाटलं नाही की बा यांची काही मदत घ्यावी। भाजपला किती जागा मागितल्या होत्या? भाजपला आम्ही जागा मागितल्या होत्या एकतर्फी 5 मी मागितल्या होत्या। शहराचे अध्यक्ष संजय भुजबळ इथं बसलेले आहे, यांना काय मागितले हे यांच्याकडे मला काही माहिती नाही। 5 मागितल्या मी बाकायदा या जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष आहेत सचिनजी देशमुख यांचं पत्र माझ्याकडे आहे। ते त्यांच्याकडे पत्र हे निवडणूक लागण्याच्या अर्ज भरण्याच्या अगोदरचा विषय आहे। हे सर्व गोष्टी त्यावेळेस निवडणुकीची फार मोठ्या धोमावर आली नव्हती, तर त्यावेळेस आम्ही पत्र देऊन आमची प्रोसेस पूर्ण केली। त्यांनी आमच्या पत्राला केराची टोपली दाखवली। आता तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून एकही झाला नाही, कोणती विचारही केला नाही पत्राचा। नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही आज संजय पारवे यांना तुम्ही पाठिंबा दिला, पण कालच एक तुमचा जो सत्तेचा विरोधी पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांनी सुद्धा त्यांना पुरस्कृत केले, तर तुम्ही विरोधी गटातले एका ठिकाणी कसं काय ऍडजस्ट करसाल? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा, दोन्ही पक्ष त्यांची हे धोरण एकच आहे, आमची धोरण एकच आहे, परत काहीच नाही आहे। त्यांनी पुरस्कृत केलं त्यामुळे अडचण नाही। उद्देश काय आहे? या जळगाव शहरामध्ये नगराध्यक्ष निवडून आणावा हा सर्व जे पक्ष आहेत त्या पक्षांचा उद्देश आहे। त्यामुळे त्यांचा उद्देश नगराध्यक्ष निवडून आणण्याचा, संजय बावनकुळे पारवे यांना निवडून आणण्याचा आहे। आमचा उद्देश तोच आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष त्यांचे 4 उमेदवार सोडून इतर प्रभागात शिवसेना आणि तुमच्या राष्ट्रवादीला मदत करेल का? मला त्या पक्षाच्या बाबतीत ते त्यांचा विचार करतील। त्यांचे 4च प्रभाग आहेत, माझे 9 प्रभाग आहेत। माझ्या जागा जास्त आहे, शिवसेनेच्या जागा माझ्यापेक्षा जास्त आहे, 14 जागी गुंडाळत आहेत त्यांची। येणाऱ्या जिल्हा परिषद त्यामुळे आम्ही विचार करू शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट आम्ही पूर्वी निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून सोबत आहोत। येणाऱ्या आमचे कुठे कुठे टाय आहे, जिल्हा प्रमुख आणि मी काहीच नाही, फक्त टाय 2-2च ठिकाणी आहे, नाही तर बाकी ठिकाणी काही टाय नाही। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तर तुम्हाला राहिला विषय पवार साहेबांच्या तुतारी म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षाचा विषय, तिथं फक्त आमचा एकाच ठिकाणी काय येऊ शकतो। आमचा जो शहर अध्यक्ष आहे सय्यद तन्वीर, ते जे
त्यांचा शहराध्यक्ष त्या जागेवर आहे मला वाटतं करीम खान त्यांची एक करीम खान ते पण एका ठिकाणी काय आहे ते आम्ही बसून करून घेऊ. त्यामुळे नाही तर मग मैत्रीपूर्ण लढत आहे कधी शिवसेना राष्ट्रवादीची आम्ही सोबत असणार आहे. म्हणजे या जागेवर तुम्ही तडजोड करायला तयार आहे? तडजोड आमच्या सुविधा असलं तर आम्ही तडजोड करू. आमचा युनिफॉर्म आमचा पहिले लागलेली जागा आम्ही पहिले वाटप केलेला आहे. त्यांची तिकडे आघाडीमध्ये युती होती. त्यांची आघाडीमध्ये युती असल्यामुळे त्यांना ती जागा पसंत नाही मिळाली. आमची तर ऑलरेडी तयार होती तिथं उमेदवार. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण तुमची युती होणार नाही का? जिल्हा परिषद पंचायत समितीत आता मी माझ्या वतीचं सांगत तयार की सोबळावर लढतात नाही. आता हे जिल्ह्याचे प्रमुख आहेत संजय संतोष धुळे पाटील. आता हे तुमच्या पक्षाची भूमिका तुमच्या पक्षाची माझ्या पक्षाची भूमिका काय? आम्ही ज्या महायुतीमध्ये आहोत जर समजा युती त्यांनी केली भविष्य जिल्हा परिषद पंचायत समिती बरं नगर परिषद आहे इथं काही विषय नाही राहणार. इथं आम्ही त्यांच्या विरोधात डंकेची चोटते इथं कोणती तडजोड नाही आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ते नंतरचा विषय आहे. ते नंतर बघून घेऊ. संजय बाबन पारवे हे या नगर परिषदमध्ये नगरात उपाध्यक्ष होते. नगर परिषदचे याची कारकीर्द याची कामगिरी सामान्य जनतेनं पाळलेली आहे. सामान्य जनता जळगावातली संजय बाबन पारवे यांची जात पाहत नाही कोण हे पाहत नाही. फक्त एक व्यक्ती माणूस म्हणून काम करणारा माणूस म्हणून फक्त संजय बाबन पारवेकडे पाहता आम्हाला ते योग्य उमेदवार वाटले आणि निवडून येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आम्हाला हे माहित आहे महायुती महाआघाडी जळगाव शहरामध्ये काय घडामोडी घेणार. तुम्ही म्हणता ना उशीर का लागला आम्हाला माहिती आहे की काय घडामोडी होणार आहे. आमच्या घडामोडी तर पूर्वीच झाल्या. आम्ही तर निवडणुकीच्या अगोदर सुरू झाला 2 पक्ष आणि महाआघाडीमध्ये आम्हाला समजून आलं होतं की काय बिघाड होतो. आम्ही त्याची वाट पाहून राहिलो म्हणून त्यांचं समर्थन पहिलं होऊ दिलं आणि म्हणून आम्हाला घेऊन घेतलं मान्य. हे जिल्हा प्रमुख आहे की तुम्ही आता या उमेदवारांच्या प्रचारार्थ जे आपले खासदार साहेब मिनिस्टर आहे त्यांची इथे सभा वगैरे काही घेणार का? सभा प्रचारार्थ जी सभा आहे भाऊचा वेळ जर मिळाला तर आम्ही इथं निश्चित सभा घेऊ. वेळ मिळाला तर ठीक आहे. तेवढं विचार तुमची भाजपासोबत उमेदवाराबाबत मागणी झाली होती का? किती उमेदवार? भाजपासोबत मी शांताराम भाऊ जाणे आणि चेतन भाऊ आम्ही सचिन बाप्पू देशमुख यांना गेस्ट हाऊसवर भेट झाली होती आणि भेटीमध्ये आम्ही त्यांना युतीसाठी युती करा त्याच्यासाठी एक बैठक झाली होती. पण सचिन बाप्पू देशमुख यांनी त्याबद्दल आतापर्यंत सुद्धा आम्हाला कोणताच निरोप दिला नाही. तुमचे खासदार केंद्रीय मंत्री यांना या मतदारसंघात लीड आहे तर या आज तुम्ही जे आज युतीत तुम्ही बसायला तयार नाही त्याचा परिणाम भविष्यात होईल का तुमच्या पक्षासाठी? नाही युतीत बसायला आम्ही तयार होतो पण भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आमच्यासोबत युती केली नाही. त्याच्यासाठी आम्हाला आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी चेतन भाऊ दिवे संजू भाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वात स्थानिक लोकांच्या नेतृत्वात आम्ही इथं 15 उमेदवार आमचे शिवसेनेचे उभे आहेत. सूत्राच्या माहितीनुसार तुम्हाला 2 उमेदवार देण्यास भाजप तयार असताना तुम्ही युती का? नाही भाजपसोबत बोलणी झाली नाही. भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत यांच्यासोबत आमची जागेसाठी बोलणी सुद्धा झाली नाही आणि त्यांनी केली नाही. अंदाजे सेनेचे किती उमेदवार नगरपालिकेत निवडून येते असं वाटते मला? ही निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये आम्ही लोकांचे प्रयत्न करू आणि त्यामध्ये आम्ही जेवढे उमेदवार उभे केलेले आहेत तेवढे निश्चित निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. आणि मी जिल्हा प्रमुख या नात्याने आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या आणि आमच्या दोन्ही पक्षाचा असं ठरलं की बा संजय पारवे यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे तर त्याला आम्हाला थोडा वेळ लागला. मग तुम्हाला अपक्ष उमेदवार संजय पारवे यांना पाठिंबा देणं होतं तर विड्रॉलच्या अगोदरच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी शिवसेना अशी अभद्र युती सुद्धा तुम्ही करू शकले असते.
आता त्याला तुम्ही अभद्र युती तुम्हाला म्हणता येणार नाही. नाही तुम्ही जर महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर पूर्ण राजकारण ढवळून निघालेलं आहे. त्यामध्ये आम्ही एक चांगला सच्चा माणूस आणि जनतेची सेवा करणारा माणूस की जो कोरोना पिरियडमध्ये बी त्याची स्वतःची अँब्युलन्स घेऊन आणि तो जनतेच्या सेवेत तो कोरोना पिरियडचा असा काळ होता की आपल्याला नातो गोतो शिकवलं. जो माणूस कधी भाऊ कधी मेला तरी त्याच्याजवळ आपल्याला कोणी येऊ दिलं. त्या काळात या माणसाने सर्व जळगाव शहरामध्ये तुम्ही इथचे पत्रकार लोक आहेत त्यांनी सर्व लोकांनी सहकार्य केलं आणि त्यांची कामाची पावती आणि आपल्या अगोदर युती झाली तर तुमचे अधिकृत उमेदवार झाले असते, हे आमचा प्रश्न आहे. अधिकृत झाले असते, अगोदर युती झाली असती तर अधिकृत असते, पुरस्कृत असते. कोणताही एक पक्ष उत्तर करू शकतो. आम्ही एक तर शिवसेना करणार होती, एक तर मी करणार होतो. दोन्ही पक्ष दोन पक्षाचं पुरस्कृत होत नाही. अगोदर केलीच तर यांनी हे केली. राष्ट्रवादी शिवसेना अभद्र युती म्हणता येत नाही. कशी अभद्र युती ते सत्य तुम्ही विरोधात आहे कसं म्हणतात? शरदचंद्र पवार भरपूर ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेत आहोत. तुम्ही पत्रकार बांधवांनी रात दिवस आम्हाला डोळे उठाले गुरु पाहून राहिले. एक लक्षात घ्या, उठाले डोळे गुरु पाहून राहिले. उत्तर काय प्रश्न